ओके, आता आपण पुढचा पार्ट पाहू. चेंज इन एंट्रोपी ऑफ अन आयडियल गॅस. हिटेड ॲट जो आयडियल गॅस आहे. ओके, एक असं आपण लक्षात घेऊ. कन्सिडर करा आपल्याला या ठिकाणी काय आहे, एक पिस्टन ठेवलेला आहे. पिस्टन नाही, एक सिलेंडर ठेवलेला आहे. या ठिकाणी पिस्टन आहे. इथे जो गॅस आहे दॅट गॅस इज आयडियल गॅस. ओके, आणि खालून त्याला आपण हीट प्रोव्हाइड केलेली आहे. हीट प्रोव्हाइड केलेली आहे. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर एंट्रोपीमध्ये होणारा चेंज दॅट इज ds किती असणार आहे. ओके, इनिशियल एंट्रोपी जर S1 असेल, सेकंड एंट्रोपी जर S2 असेल, तर S2 मायनस S1 म्हणजे चेंज इन एंट्रोपी. हे पण आता आपण पाहणार आहोत. ओके, द फर्स्ट केस वी विल सी चेंज इन एंट्रोपी of an ideal gas which is heated at constant volume. म्हणजे हे जे व्हॉल्यूम आहे V हे कॉन्स्टंट राहिले थ्रू आउट द प्रोसेसेस, आणि आतमध्ये हीट जात आहे. इथं हीट गेल्यानंतर काय होते, मधलं प्रेशर वाढेल पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. मधली इंटरनल एनर्जी पण वाढेल, आणि त्याच्यामुळे एंट्रोपीत काय काय बदल होईल आता आपण पहा. ओके, फॉर अ परफेक्ट गॅस द चेंज इन एंट्रोपी इज गिवन बाय, वी ऑलरेडी हॅव अन फॉर्म्युला फॉर अ परफेक्ट गॅस. चेंज इन एंट्रोपी डेल्टा S, चेंज इन एंट्रोपी डेल्टा S is given by R log to the base E V1 divided by V final divided by म्हणजे V2 म्हणू आपण या ठिकाणी. V2 divided by V1 plus CV log to the base E T2 divided by T1. हा पार्ट या ठिकाणी झालेला आहे. आता पुढे काय होणार, चेंज इन एंट्रोपी S2 मायनस S1 इज इक्वल्स टू R लॉग टू द बेस E V2 डिवाइड बाय V1 प्लस CV लॉग टू द बेस E T2 डिवाइड बाय T1. हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी आहे, चेंज इन एंट्रोपी. ओके, या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं त्याच्यामुळे V2 आणि V1ची व्हॅल्यू सेम आहे. V2 is equals to V1, and that's why V2 divided by V1 is equals to 1. And so we have S2 minus S1 is equals to R log to the base E of 1. Okay, plus CV log to the base E T2 divided by T1. आधीचं टेम्परेचर कमी होतं, नंतरचं टेम्परेचर वाढलं कारण आपण गॅस हीट करतोय. Log to the base E of 1 is 0, so this part become 0, and so you will get change in entropy S2 minus S1 is equals to CV multiplied by log to the base E T2 divided by T1, and this is how it works. So change in entropy when the volume is constant is given by this formula, is given by this formula. Now we have second part 2. Change in entropy at a constant temperature. Change in entropy while at a constant temperature. आपण हीट करत नाहीये, आपण हीट करतोय गॅसला पण कॉन्स्टंट टेम्परेचर
बाय कीपिंग द टेम्परेचर कॉन्स्टंट. सो T1 इज इक्वल्स टू T2. सिनारिओ काय आहे, या ठिकाणी पिस्टन आहे. ओके, या ठिकाणी कोणता गॅस आहे, आयडियल गॅस आहे. खाली हीटर आहे, आतून ऊर्जा जात आहे आणि मधलं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे, त्याच्यामुळे पिस्टन वर जात आहे. टेम्परेचर इज T1 is equals to T2, that is final and initial temperature is constant, that is capital T. Let us see what we can write. We have delta S is equals to R log to the base E V2 divided by V1 plus CV log to the base E T2 divided by ओके. आता या ठिकाणी काय आहे, T2 divided by T1 आहे, and that's why this is S2 minus S1. S2 minus S1 is equals to R log to the base E V2 divided by V1 plus CV log to the base E of 1, कारण temperature same आहे, that's why it is become 1, and this part becomes 0, and so we have change in entropy when the gas is heated at a constant temperature. Then its change in entropy is given by R log to the base E V2 divided by V1, and this is how it works. यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत, चेंज इन एंट्रोपी. ॲट कॉन्स्टंट प्रेशर, दॅट इज, या ठिकाणी काय केलेलं आहे, हा पिस्टन आहे, इथं हीटिंग एलिमेंट आहे, हीट इथून जात आहे आतून बाहेर, बाहेरून आत, आणि हा जो पिस्टन आहे, हा पिस्टन अशा प्रकारे हीट केलेला गॅस नंतर वर जातोय की आतमधलं जे प्रेशर आहे ते कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, मग टेम्परेचर आणि व्हॉल्यूम चेंज होईल. ओके, सो P1 इज इक्वल्स टू P2, दॅट इज फायनल अँड इनिशियल प्रेशर्स आर सेम. Change in entropy S2 minus S1 is given by R log to the base E of V2 divided by V1 plus CV log to the base E of T2 divided by T1. आता या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट आहे, P1 इज इक्वल्स टू P2 इज इक्वल्स टू P, पण आपल्याला माहीत आहे P1 V1 divided by T1 is equals to P2 V2 divided by T2, पण प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे हे कटेल आणि यू विल गेट V1 divided by V2 is equals to T1 divided by T2. Okay, and that's why we can rewrite this equation S2 minus S1 is equals to R log to the base E of V2 divided by V1 plus CV log to the base E of V2 divided by V1. आता लॉग टू द बेस ईचे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण कॉमन काढू. लॉग टू द बेस ई ऑफ V2 डिवाइड बाय V1 जर कॉमन काढलं तर आपल्याला इथं R प्लस CV. ओके, पण आपल्याला एका इक्वेशननुसार माहीत आहे R प्लस R इज इक्वल्स टू R इज इक्वल्स काय झालं माझं लेक्चर सुरू.
काय नाही नाही का सर जात होते का आर इज इक्वल्स टू सी पी मायनस सी व्ही r is equals to cp minus cv, and by keeping the value of r inside this equation you will get s2 minus s1 is equals to log to the base e of v2 divided by v1 cp minus cv plus cv cancel, so you will get s2 minus s1 is equals to cp log to the base e of v2 divided by v1. This equation can be written as s2 minus s1 is equals to cp log to the base e of t2 divided by t1, as v2 divided by v1 is equals to t2 divided by t1. And so this is how we have. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं. एंट्रोपी म्हणजे अव्यवस्था किंवा या डेल्टा एसच्या चेंज इन एंट्रोपीच्या फॉर्ममध्ये आपण डी क्यू डिवाइड बाय टीच्या फॉर्ममध्ये दाखवतो. या ठिकाणी काय आहे, एक पिस्टन आपण घेतलेला आहे आणि या पिस्टनचं व्हॉल्यूम आपण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि त्याला हीट केलं. मग इनिशियल आणि फायनल पोझिशनमध्ये जेव्हा त्याचा बदल होईल त्याचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहील, पण प्रेशर वाढेल, टेम्परेचर वाढेल, जे पण काय होईल, पण त्याच्यामुळे ओव्हरऑल किती एंट्रोपी वाढते किंवा वाढते ते आपल्याला शोधायचं होतं. मग आपल्याला जनरल फॉर्म्युला माहीत आहे, चेंज इन एंट्रोपी इज इक्वल्स टू आर लॉग टू द बेस ई ऑफ व्ही टू डिवाइड बाय व्ही वन प्लस सी व्ही लॉग टू द बेस ई ऑफ टी टू डिवाइड बाय टी वन. हे व्हॅल्यू जेव्हा आपण पुट करतो त्यावेळेस आपल्याला असं कळालं की एस टू मायनस एस वन दॅट इज चेंज इन एंट्रोपी, ह्याची व्हॅल्यू सी व्ही लॉग टू द बेस ई ऑफ टी टू डिवाइड बाय टी वन एवढी येते. त्यानंतर पुढचा पार्ट आपण पाहिला, चेंज इन एंट्रोपी ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तेच पिस्टन आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी त्याची इंटरनल एनर्जी दॅट इज टेम्परेचर कॉन्स्टंट या ठिकाणी राहतं. याचा अर्थ हा जो पिस्टन आहे तो एका विशिष्ट वेगाने विशिष्ट परिमितीने वर जाणार आहे. त्याची चेंज इन एंट्रोपी म्हणजे ह्या पूर्ण प्रोसेसेसमध्ये सुरुवातीला आणि शेवटी एस टू मायनस एस वन चेंज इन एंट्रोपी किती आहे हे आपण पाहिलं. एस टू मायनस एस वन इज इक्वल्स टू आर लॉग टू द बेस ई ऑफ व्ही टू डिवाइड बाय व्ही वन. हा देखील फॉर्म्युला परीक्षेमध्ये विचारला जातो. चेंज इन एंट्रोपी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं, आपण असं ॲडजस्ट केलं या पिस्टनला की त्याचं प्रेशर कॉन्स्टंट राहते आणि आतून हीट बाहेर येत आहे, सॉरी बाहेरून आतमध्ये हीट येत आहे आणि त्याच्यामुळे काय होते की हा पिस्टन वर जातो आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवतं आहे, पण त्याच्यामुळे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जे चेंज होईल ते कसे चेंज होतील तर त्याचा फॉर्म्युलासुद्धा आपण काढला, सी पी मल्टिप्लाइड बाय लॉग टू द बेस ई ऑफ टी टू डिवाइड बाय टी वन. ओके.